नाथ महाराज अभंगात काय सांगतात त्याचा अर्थ तुमच्या समोर मांडते. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे, माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. देवा माझ्याकडनं नामस्मरण घडू दे. आणि नामस्मरण आणि सत्संग या दोन गोष्टी करत असताना संकल्प विकल्प माझ्या मनात येऊ देऊ नको. नाथ महाराज म्हणतात देवा पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. माझ्या पावलानं पदयात्रा घडू दे आणि मुखामध्ये रामनामाचं चिंतन. आणखी काय हवंय? आणि मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. तुमची सेवा माझ्या जीवनामध्ये घडावी एवढीच अपेक्षा. हा या अभंगाचा अर्थ आहे. याचा विस्तार करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संतांची मांदियाळी पाहायला मिळते. या सर्व संतांच्या मध्ये नाथ महाराजांचं स्थान फार सुंदर आहे. नाथ महाराज फार महान संत आहेत. असे महान संत ही नाथ महाराजांना वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा भक्कम आधार म्हटलं जातं. बोलणं कान देऊ नाही का? नाथ महाराज असे महान संत आहेत ज्यांचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय ना, त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बद्दल बोलते. शांतीब्रह्म एकनाथ महाराज अशी महान विभूती की विश्वाच्या मालकानं त्यांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. द्वारकेची मूर्त वा, द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी हो. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. विश्वाच्या मालकानं एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. हे महिमान माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं. माझ्या दादांनो कान देऊ नाही का बरं का? नाथ महाराज
हे असे संत आहेत. नाथ महाराज मंदिरात जातात, नवल नाही. नाथांची भक्ती अशी आहे, मंदिरातला देव नाथांच्या घरी आला आणि नाथांचं घर मंदिर झालं. असं महिमान माझ्या नाथांचं आहे आणि याच्यातून शिकायचं आहे आपल्याला. भक्ती अशीच करा नाथ महाराजांच्या सारखी, अशी भक्ती करा. आपण मंदिरामध्ये जातो, नवलच नाही, मंदिरातला देव आपल्या घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं. गुलाबबाबा महाराज हे एक साधू पुरुष, काय जगणे, काय जगले. त्यांचं जगणंच परमार्थ बनलं आणि ते जगणं त्यांचं चरित्र आपल्यासाठी साधना सूत्र बनलं. काय सुंदर जगले. याच्यातून शिकायचंय आपण. असं शिकायचंय. काय शिकायचंय? आपण मंदिरामध्ये जातो, नवल नाही, मंदिरातला देव घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं. अशी भक्ती करा बरं जीवनात. ऐका, पूर्ण ऐका. अशी भक्ती करा जीवनामध्ये. अशी भक्ती करा, अशी भक्ती करा. कशी? आपण देवासाठी रडतो, अजिबात नवल नाही, देव आपल्यासाठी रडला पाहिजे. अशी भक्ती करा माझ्या ताईंनो जीवनात. आपण देवाचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो, नवल नाही, त्यांना आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. तुम्ही म्हणाल देव कुठं उष्ट खात असतो का? का खात नाही? कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बीर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण भगवंताचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो, नवल नाही, देवानं आपलं खाल्लं पाहिजे. ऐका, महिमा आवडीची बोरे खाय भिल्लणीची. भक्ती अशी करा जीवनामध्ये की देवानं आपलं उचिष्ट खाल्लं पाहिजे. भक्ती तर अशी करा जीवनामध्ये माझ्या दादांनो, आपण देवाला मागतो, नवल नाही, त्यानं आपल्याला मागितलं पाहिजे. ऐका बरं का, अशी भक्ती करा जीवनामध्ये. अशी भक्ती करा. आपण भगवंताचं भजन करतो, नवल नाही, त्यानं आपलं भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई असं कुठे असतं का? भगवान आपलं भक्त भजन करतो का? का करत नाही? ऐका बरं का, सगळ्यांनी लक्ष द्या. भगवान आपलं भजन का करणार नाही आपल्या भक्ताचं? वृंदावनामध्ये अशी एक भक्त आहे की तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. अशी भक्ती केली तिनं, अशी भक्ती केली. त्या भक्तीचा परिणाम देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना
दुसऱ्या अक्षराला काना, त्या दोन काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. नाव तिचं सांगा मोठ्यानं. महाराजांच्या समाधीला आवाज गेला पाहिजे. आणखी एकदा. ती भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवान तिचं भजन करते. अशी भक्ती केली ना तिनं, देवाच्या अगोदर तिचं नाव घ्यावं लागतं, नंतर कृष्ण म्हणावं लागतं. कृष्ण राधे, श्याम राधे, गोविंद राधे कोणी म्हणत नाही. राधे श्याम, राधे गोविंद, राधे कृष्ण असं म्हणतात. श्याम राधे कोई न कहता, कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. राधा के बिना श्याम आधा, राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम रे. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, राधे राधे राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, राधे राधे राधे. राधा के बिना श्याम आधा, राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम रे. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, राधे राधे राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे. ती भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवान तिचं भजन करतात. भक्ती अशीच असावी जीवनामध्ये. आपण देवाचं भजन गातो नवल नाही, त्यांना आपलं भजन केलं पाहिजे. हे का वाढवलं मी, हे का सांगते तुम्हाला, कान देऊ नाही का. नाथ महाराज असे होते. नाथ महाराज असे महान संत, ते भगवंताचं भजन करतात नवल नाही, भगवान त्यांचं भजन करतात. ते मंदिरात जातात नवल नाही, मंदिरातला देव त्यांच्या घरी येतोय. अशी उच्च कोटीची साधना ज्यांची आहे, ज्यांनी संप्रदायासाठी फार मोठं साहित्य दिलं. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरासारखा ग्रंथ तयार केला. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं, अभंग, गवळणी, हरिपाठ. आणि अवघड तत्वज्ञान सहज लोकांच्या लक्षात यावं याच्यासाठी नाथांनी भारुडाची रचना केली. 2 तासाचं कीर्तन डोक्यावरून जाईल, पण 4 तासाची भारुड लोक जागे राहून ऐकतील. कारण भारुड जवळचं वाटतं. रोजच्या दैनंदिन जीवनातले शब्द नाथांनी घेतले आणि त्यातून भारुडाची रचना केली. ज्यांच्या पवित्र अशा मुखातून आपण सकल संत कथा, संत चरित्र कथा श्रवण केली, अशा आदरणीय गादी द्या ते बसायला. ओ माऊली, आपल्या देवी वैभवी श्रीजी ताईंची या व्यासमंचावरती उपस्थिती खूप आनंद वाटला. ताई इकडनं या तुम्ही, इकडे या, इकडे या. विठ्ठल 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 ऐका बोलणं. रोजच्या जीवनातले शब्द उचलले आणि अवघड तत्वज्ञान सहज गळी उतरावं याच्यासाठी नाथांनी भारुडाची रचना केली. नाथांची भारुडं किती सोपी आहेत, आपल्या जवळची वाटतात. या शेजारणीनं बरं नाही केलं वयो, मला पंढरीला नेलं, मला पंढरीला नेलं.
माय भवानी दारुघर. गावाचं नाव काय? टाकरखेडा निवासिनी दारुघर. दारू घडवया दारुघर, दारू घडवया दारू घडवया पहा ना, म्हणजे भारुडाच्या 4-2च लाईन आम्ही गुणगुणलो तर तुमचे चेहरे गुलाबाच्या फुलापेक्षा टवटवीत झाले. आणि सुरुवातीला जणू काय सुकलेलं सूर्यफूल. कशाचा परिणाम आहे हा? नाथांच्या भारुडाचा परिणाम आहे. भारुडं खूप जवळची वाटतात, त्याच्यामध्ये अवघड बोध महाराजांनी सहज पसल्या जाईल ना एवढ्या सुंदर भाषेमध्ये मांडलेला आहे. माझे नाथ महाराज महान संत आहेत. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, भगवद्गीतेच्या माध्यमातून या लोकांना आपण सांगावं की प्रत्येक माणसाचं जीवन हे नियमामध्ये बांधलेलं आहे. नियम 3 प्रकारचे आहेत माझ्या दादांनो. भगवद्गीतेचा आधार घेऊन नाथ महाराज सांगतात, गीतेमध्ये सांगितलंय नियम 3 प्रकारचे आहेत. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम, हे नियमाचे 3 प्रकार. कायिक नियम कशाला म्हणावं? देवद्वीज गुरु प्राज्ञम पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसा च शारीरम तपौच्यते. देवपूजा करणं, आईवडिलांची सेवा करणं, गुरुची सेवा करणं, हा सर्व भाग कायिक नियमामध्ये येतो. कान देऊ नाही का? गुरुची सेवा करावी, आईवडिलांची सेवा करावी, देवपूजा अर्चन करावं, हा कायिक नियमामध्ये येणारा भाग. नाथ महाराज सांगतात आपल्याला, भगवद्गीता सुद्धा शिकवते, प्रत्येक माणसाचं जीवन हे 3 प्रकारच्या नियमात बांधलेलं आहे. कायिक नियम म्हणजे आपल्या शरीरानं केल्या जाणारी सेवा. वाचिक नियम म्हणजे काय? माणसानं नेहमी सत्य बोलावं, खरं बोलावं, मधुर बोलावं, गोड बोलावं. त्या बोलण्यामध्ये स्पष्टता, शुद्धता, सात्विकता अशी असावी. काही लोकांचं आयुष्य जातं पण त्यांना बोलायचं कळत नाही. खूप बोलतात, काही लाकूड मोडल्यासारखं बोलतात. त्या बोलण्याला काही अर्थ नाही. मोजकच बोला पण अर्थानं भरलेलं बोला, सुंदर बोला. असं बोला की त्या बोलण्यानं माणूस काय, देव सुद्धा जोडला जावा. एवढं सुंदर माणसानं बोलावं. किती बोलावं, कुठे बोलावं, कुणाला बोलावं, कधी बोलावं, काय बोलावं, याला सुद्धा शास्त्रानं मर्यादा घातलेली आहे. कुठेही बडबड करायची नाही. ज्या माणसाचा स्वतःच्या वाणीवर आणि बोलण्यावर ताबा आहे ती माणसं भगवंताच्या ओठावर असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मर्यादेत बोलणारा देवाच्या ओठावर कसा? भगवंतानं ओठावर घेतली बासरी. ती बासरी भगवंतानं ओठावर का घेतली? तर ती प्रमाणात बोलते. तिच्यात जेवढी हवा फुंकाल ना तेवढाच स्वर ती बाहेर काढते. कामापेक्षा आगाऊ बोलत नाही आणि सुंदर बोलते. असं बोलते की समोरच्या अंतकरणाला सुख मिळते. तसं त्या बासरीसारखं बोलावं.
बासरी मधुर सुंदर बोलते म्हणून देवानं ओठावर घेतली. आपण सुद्धा देवाच्या ओठावर जाऊ. त्याच्यासाठी बासरी सारखं बोलायला शिकावं माणसानं. सुंदर बोलावं, मधुर बोलावं, प्रमाणात बोलावं. बोलण्यात अतिशयोक्ती अथवा अतिरेक नसावा. कुठे कुठे सांगितलं जातं बाबांनो बोलूच नका. हा सुद्धा बोलण्यातला एक नियमच आहे की तिथे बोलायचंच नाही. जर बोलाल तर धरलेल्या कामामध्ये बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. काळ पूर्वीचा होता. उदाहरण सर्वांच्या परिचित आहे, कान देऊ नाही का. काळ पूर्वीचा होता. त्या काळामध्ये मुलींचं लवकर लग्न जमत नव्हतं, जुळत नव्हतं. आता कोणाचं जुळत नाही निलेश भाऊ, आता पोरांची लवकर लग्न जुळत नाही. कारण काळ बदललाय. काळ हे अशी गोष्ट आहे ना की त्या काळातून आपण शिकायचं. काळ कधीच कायम कोणाचा नसतो. जो कुणाचाच नसतो त्याला काळ म्हणतात. बरं, किती वाजता? पहाटे 4लाच. काय करतं तिथे जाऊन? उठा पांडुरंगा प्रभात. तिकडे जाऊन त्याचा काकडा काकडा करता करता मालक वाकडा झाला, पण तो काही कामाला आला नाही. काळ बदलतोय. पूर्वी काळ सासवांचा होता. साऱ्या घरामध्ये सासूचा दरारा. सासू म्हटलं की घर सामसूम होऊन जायचं. पण आज काळ सासूचा राहिलाय का? अय टाकर खेडा बोलणं कळतंय का तुम्हाला? आज काळ सासूचा. आज काळ कुणाचा आहे? मोठ्यानं सांगा. काय प्रामाणिक आहेत तुम्ही? आज काळ सुनेचा आहे, सासूचा नाही. खरंच आज सासून सावध व्हावं. काळ तुमचा नाही. आज तुम्ही एकच करायचंय, सुनेवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करायचं. तिला तोंडानं नाही, अंतकरणातून लक्ष्मी समजा. तिला मुलीपेक्षा जास्त माया आणि प्रेम करा. कीर्तनाला बसलेल्या बिचाऱ्या सासवा आहेत ना, त्या खूप समजदार आहेत. त्या आपल्या सुनेवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात. कीर्तनाला बसलेल्या सासवांचं आणि त्यांच्या सुनांचं थोडं सुद्धा भांडण नाहीये. खूप समजदार आहात तुम्ही. तुम्हाला वाटलं असेल ताई, तुम्ही इथे बसल्यावर आम्हाला पाहिलंय, आमचा अभ्यास कधी केला तुम्ही की तुमचं आणि तुमच्या सुनेचं भांडण नाही म्हणून? हे मला कसं कळालं सांगू? कीर्तनाला बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या ज्या गुटगुटीत तब्येती आहेत ना, सफरचंदासारखे गाल, तुम्हाला फक्त सून प्रसन्न आहे, दुसरं काहीच कारण नाही. काळ ओळखून चाला. काळ कधी कायम कोणाचा नाही. तर पूर्वी काळ असा होता, मुलींचं लवकर लग्न जमत नव्हतं. आता काळ बदलला. आता मुलांचं लवकर जमत नाही. आहे तशी करायची तयारी, पण देता कोणाची? परिस्थिती बदललेली आहे. पूर्वीचा काळ होता, 3 मुली एवढ्या सुंदर, नक्षत्रापेक्षा सुंदर. भुवया आणि नासिक म्हणजे धनुष्याला लावलेला वाणच, पाणीदार डोळे, भुजंगासारखे वेणे, सुडोल बांधा, रंग गोरा, गुलाबाच्या पाकळीसारखे गाल, डाळिंबीसारखे ओठ, मोत्यासारखे दात. चालायला लागल्या ना हरणीच्या चालीनं चालायच्या. एवढ्या नक्षत्रासारख्या सुंदर, पण कुठेच त्यांचं जमत नव्हतं. का? तिघीकडे 3 चमत्कार. एक तुताडी, एक घेंगाणी आणि एक बोबडी. पाहुणे घरी आले की काहीतरी बडबड करायच्या. आलेले पाहुणे पळून जायचे. वडील म्हटले, पोरींनो आता स्थळ पाहून परेशान झालो, आता हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, पाहुणे जाईपर्यंत तुम्ही बोलायचं नाही. मुली म्हटल्या, बाबा पाहुणे जाईपर्यंत आम्ही बोलणारच नाही. ठरलं त्यांचं. पाहुणे आले, पाहण्याचा कार्यक्रम झाला, सुपारी फोडली, तारीख काढली. आलेल्या पाहुण्यांना स्वयंपाक केला. पूर्वी एवढ्या सुगरण होत्या ना, एवढ्या सुगरण, असा सुंदर स्वयंपाक केला. भज्याचे 7-8 प्रकार होते. पालक भजे, बटाटा भजे, दोडका भजे, भोपळा भजे, दगडी भजे, असे बरेच भाज्यांचे प्रकार. तळलेला पापड, कोशिंबिरी होती, वांग्याचं भरीत होतं, भरलेलं वांग होतं, भरलेली भेंडी होती, भोपळ्याची भाजी होती, दोडक्याची भाजी होती, डाळीची आमटी होती, जिरे मोहरेची फोडणी दिलेली कढी होती, बासुंदी होती, वडी होती, पोळी होती, आमटी होती, खीर होती. सारं पक्वान्नांना ताट भरलेलं होतं. पाहुणे आले आणि जेवायला बसले. सकाळी 10 वाजता आलेले पाहुणे दुपारच्या 4 वाजता जेवणासाठी बसले. कौतुक करून करून खाऊ लागले. अशी तर पोळी होती, तळहाता एवढी पोळी, छोटीशी कणिक, त्यात मोठा पुरणाचा गोळा.
फक्त मोडावा, तोडावा, तुपात भिजवावा आणि जिभेवर ठेवावा गाठ. ज्याच्या तोंडातले 32 रिटायर आहेत ते सुद्धा पोटभर जेवण करत. एवढा सुंदर स्वयंपाक पुरींनी केला होता. पाहुणे कौतुक करून 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 खात होते. त्यात छोट्या पोटाचा पाहुणा होता, त्याचं पोट पटकन भरलं. तो पाहुणा म्हटला, मी सकाळी 10 वाजल्यापासून आलोय, आता दुपारचे 4 वाजले, मुली बोलतच नाहीत, नेमकी अडचण काय आहे. तो पाहुणा खूप चतुर होता. तो म्हटला, काहीही करून या पुरींना बोलतं करायचं. त्यानं ताटाकडे पाहिलं. एका वाटीमध्ये कढी होती. त्यानं कढीमध्ये 5 बोटं बुडवली. कढी खाणारा टाकरखेड्यातला असेल, नाही तर पुण्यातला असेल, कुठलाही असू द्या, कढीमध्ये बोटं बुडवून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची टेस्ट कळत नाही. त्यानं कढीमध्ये 5 बोटं बुडवली आणि फुरकन फुरका मारला. म्हटला, वाह, काय कढी झाली, अशी कढी आम्ही आजपर्यंत खाल्ली नाही. काय काय घातलं असेल या कढीला. जिनं कढी केली ती पातीला घेऊनच बाहेर पडाली. ती म्हटली, पाहुणं, कलियुगात गोल झाली का, थकाल पाथून घामाघूम झाले मी. त्या जीव उधातलं मी उधातलं, वालू का थोली कली, घ्या ना पली पली. ज्यानं कढी मागितली त्याला तर चक्करच आली. कढीच्या पातीला धपकन पडलं. तोंडानं काय, नाकानं कढी ओढायला लागलं. शेजारची शिरा वाढत होती आणि ती मध्ये मध्ये अडकत होती बोलताना. ती म्हटली, अग ताई, कशाला बाप 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 बोलली. एवढं बोलायला 10 मिनिट लागले तिला. ज्याला शिरा वाढत होती त्याच्या नरड्यातच घास फप फप फसला आणि तो शिऱ्याच्या टोपल्यात पडला. तिसरी होती गेंगाणी. काय केना तुम्ही, काय केना, आता मोडणं जमण्यानं, मोडणं जमण्यानं, मोडणं. तुम्हाला कन्न का नाही कन्न, कन्न ना. जेवत्या ताटावरनं पाहुणे असे पळाले, असे पळाले, पुन्हा त्यांनी टाकरखेड्याचं तोंड पाहिलं नाही. बाजूनच कट मारायची, इकडं काही येत नव्हते. मुलींचं जमलेलं मोडलं. कारण काय, त्यांना सांगितलं होतं, पोरींनो इथे बोलू नका. तिथे न बोलणं हा सुद्धा वाचिक नियम सांभाळणंच आहे. जर बोलाल तर धरलेल्या कामामध्ये बिघाड होईल. म्हणून कुठे बोलावं, काय बोलावं, कुणाला बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, याला शास्त्रानं मर्यादा घातलेली आहे. हा वाचिक नियम आहे. आता मानसिक नियम म्हणजे काय, माणसाच्या मनामध्ये नेहमी चांगले संकल्प निर्माण व्हावेत. देवा, साऱ्यांचं भलं कर, मग माझं भलं कर. हा अंतःकरणामध्ये चालणारा सात्विक विचार. अशा मानसिक नियमाला धरून नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देव माझे मन तुझे चरणी, देवा माझे मन तुझे चरणी, देवा माझे मन तुझे चरणी, देवा माझे मन तुझे चरणी.
देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझं मन तुमच्या चरणावर लागू द्या. संसार व्यसनी पडवणे दे, माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नका. मानसिक नियमाला धरून नाथ महाराज म्हणतात देवा माझं मन तुमच्या चरणावर लागलं पाहिजे. 11 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं इंद्रिय मन दिसत नाही पण करामत फार मोठी करतं. बसला इथे पण जे घाईनं आले असतील ना घरून, त्यांचं मन घराच्या कुलपाला झटके देत बसलं असेल. मन विचित्र आहे. ज्यांना भूक लागली असेल त्यांचं मन जेवणाचं ताट शोधत असेल. हे मन एवढं पडतंय, वाऱ्याचा वेग कमी आहे एवढा या मनाचा वेग आहे. चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मामदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचला. 10 चंचल वस्तूमध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे. मन अतिशय पळणार आहे. माझ्या ताईंनो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. माझं बोलणं कळतंय ना? अतिशय धावणारं माणसाचं मन आहे. खूप पळतंय. बसला इथे तुम्ही शरीरानं पण साऱ्या मंदिराला चक्कर मारून आलं असेल काय मन. ऐकायला येतंय ना तुम्हाला? जागे आहेत ना? झोपल्या का काय? लक्ष माझ्याकडे द्यायचंय. हे मन पळणारं आहे, धावणारं आहे. हे मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत परमार्थात आपण सफल होऊ शकत नाही. प्रपंच असू द्या अथवा परमार्थ असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये सफलता प्राप्त करायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल, उन्नत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मन आपलं एकाग्र होणं, स्थिर होणं फार गरजेचं आहे. संतांनी फार सुंदर सांगितलंय. शरीराला जिंकणं, इंद्रियाला जिंकणं त्यापेक्षा मनाला जिंकणं फार कठीण आहे. जे इंद्रियाला जिंकतात त्यांना ऋषी म्हणतात. बोलणं ऐका बरं. जे इंद्रियाला जिंकतात त्यांना ऋषी म्हणतात, जे मनाला जिंकतात त्यांना मुनी म्हणतात. मग इंद्रियाला जिंकणं तर कठीण आहेच आहे, पण त्याहीपेक्षा मनाला जिंकणं कठीण आहे. म्हणून तर संत महात्म्यांचा एक आग्रह आहे, एक ध्यास आहे, एक प्रयत्न आहे. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा. पुनरपि चरणावर अर्पण करा माझ्या दादांनो. देव प्रसन्न व्हावा, देव खुश व्हावा याच्यासाठी तुम्हाला ऐका बरं का, देव प्रसन्न व्हावा, त्यांना आशीर्वाद द्यावा, त्यांना आपल्यावर खुश व्हावं याच्यासाठी तुम्हाला 11 रुपयाचं नारळ सुद्धा फोडण्याची गरज नाही बरं का. 11 रुपयाचं नारळ सुद्धा फोडण्याची गरज नाही. एकच करा, 11व्या क्रमांकाचं इंद्रिय मन त्याला द्या, तो तुमच्यावर आपोआप खुश होईल. समजून घ्या. मग या मनाला
स्थिर करण्याचा एकच मार्ग आहे. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग तेरा जीव तेरा, भाग तेरा जीव तेरा, दिन बेला. जय हो. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. एकदा काही मन भगवान परमात्माच्या चरणावर लागलं रे लागलं, मग ते कुठेच इकडे तिकडे सैर वैर फिरणार नाही. पण त्याला तिथे लावणं फार गरजेचं आहे. अगदी अडाणी न शिकलेल्या साध्या सरळ दह्या दुधाचा व्यापार करणाऱ्या गवळणी आज साधू संतांच्या मुखामध्ये त्यांचं नाव आहे. एवढं त्यांचं महात्म्य आहे की जगाच्या मालकानं त्यांच्या इशाऱ्यावर नाचावं. एवढं त्यांना महत्व का प्राप्त झालं? त्यांनी त्यांचं मनच भगवान परमात्म्याला अर्पण केलं. व्यवहार पूर्ण विसरल्या होत्या त्या. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या त्या आणि मन भगवान परमात्म्याला दिलं. साऱ्या बोलण्याचा एकच माझा भाव आहे, एकच अर्थ आहे, एकच उद्देश आहे की मन आपलं भगवान परमात्माच्या चरणावर जेव्हा लागेल त्या दिवशी तुम्ही प्रगतीचं पहिलं पाऊल टाकलं असं समजा. तुमची उन्नती होईल, तुम्हाला यश प्राप्त होईल, तुम्हाला जे पाहिजे ते तुमचं इप्सित प्राप्त होईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला साधूनं सांगितलेल्या मार्गावर चालावं लागेल. मिथेनाथ महाराजांना म्हणायचं, देवा माझं हे जे चंचल मन आहे ना ते तुझ्या चरणावर लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको, कारण हा संसार दुःखानं वरवटलेला आहे. प्रमाण भरपूर आहेत पण आता वेळ कमी आहे. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये तीळ मात्रही सुख नावाची गोष्ट आपल्याला मिळत नाही. का? आपण या संसाराला बिलगून चिटकून बसलेलो आहोत म्हणून. या प्रपंचामध्ये आसक्ती नावाची गोष्ट आपल्याला दुःख देते. आपण नेमकं तिला त्या ठिकाणी बिलगून बसलेलो आहोत. म्हणून हा संसार आपल्यासाठी दुःखानं वरवटलेला आहे. या संसारात सुख नाही, आम्हाला या संसाराचं व्यसन लागू देऊ नको. अनुभवानं सांगा मला, तुम्ही आजपर्यंत किती लोक संसारात सुखी झाली? ज्यांना चष्मे लागले ते सांगता का अगोदर? या संसारामध्ये सुख शोधता शोधता आपल्या रंगाचा बेरंग झाला. काळे केस पांढरे झाले, सफरचंदासारखे गाल खोबऱ्याच्या उलट्या वाटीसारखे झाले, सारी दातं पडली आपली, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, पाठीचा कणा वाकला, हातात काठी आली. याचा अर्थ रंगाचा बेरंग झाला. प्रपंचात सुख शोधण्याच्या प्रयत्नात आपली अवस्था वेगळीच झाली. पण सुख नावाची गोष्ट आम्हाला मिळाली नाही. फक्त आस आहे, आज नाही उद्या सर्व सुखाची आशा जन्म गेला.
भक्षण एक मुक्ती यत्न नाही केलं. हिंडता दिशा क्षीण पावला माया विष्टीला जीव माझा. या संसारामध्ये प्रयत्न करूनही सुख मिळालेलं नाही. या संसारात याचा अर्थ सुख. झोपले का काय संसारात सुख? का तुम्हाला वाटतंय आज नाही उद्या परवा मिळेल म्हणून? या संसारात सुख. मोठ्यानं सांगा थोडस. संसारात सुख. मोठ्यानं. संसारात सुख. जरा गर्जना होऊ द्या. संसारात सुख. ज्यांना अनुभव नाही त्यांनी बोलू नका. जे अनुभवातले त्यांनी सांगा. संसारामध्ये सुख. संसारात सुख सोडायचा. आता झालं. सुखही नाही सोडायचा सुद्धा नाही. आज याचंच नाव संसार आहे. हा एक संसार. दुसरा एक संसार आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हा जो जन्म मरण रूपी संसार आहे या संसाराचं व्यसन माझ्या मनाला लागू देऊ नका. देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडवणी दी. ठीक आहे नाथ महाराज, तुमची ही इच्छा मी पूर्ण करेन. आणखी तुम्हाला काय पाहिजे? अभंगाच्या दुसऱ्याच नामस्मरण घडा संत समागमे. नामस्मरण घडा संत समागमे.
आमचे अविनाश महाराज आणि वैष्णवीताई त्या माझ्या दोन्ही लेकरांनी खूप गोड गायलं. खूप छान, खूप छान. नाम स्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो. नाथ महाराज म्हणतात, देवा माझ्याकडनं नामस्मरण घडू दे, संतांचा संग दे. नामस्मरणाचा आग्रह का धरतात? माझ्या ताईंनो ऐका बरं का कान देऊन. तुमच्या जीवनातली कोणतीही अडचण असू द्या, भगवंताच्या पवित्र नामाचं चिंतन करा. त्या नामस्मरणाचा परिणाम असा होईल, तुमच्या जीवनातली अडचण संपूर्ण जाईल. अडचणच नाहीशी होईल. अडचण तर संपेल, पण तुमचं इप्सित पूर्ण होईल, तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला जे पाहिजे ना ते मिळेल तुम्हाला. फक्त भगवंताच्या नामाचा टाहो फोडा, भगवान परमात्माचं नामस्मरण करा. माझ्या दादांनो, प्रत्येक माणूस स्वप्न बाळगून चालत असतो. तुमची सारी स्वप्न पूर्ण होतील, तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील, जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला. पण त्याच्यासाठी तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. हे माहिती होतं नाथांना, म्हणून आग्रह धरला, देवा नामस्मरण घडू दे. नामस्मरणाचा एकच मोलाचा फायदा सांगते किंवा त्याचं महत्त्व सांगते. भगवंताच्या नामस्मरणानं विष पचवण्याची ताकद माणसात निर्माण होते. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. त्याच्यासाठी उदाहरण देईल मी तुम्हाला, फक्त तुम्हाला ऐकायचं. राजस्थानमध्ये मेवाड प्रांतात राजघराण्यात एका महिला भक्ताचा जन्म झाला. बालपणापासून कृष्ण भक्तीचा ध्यास लागलेला. एकच ध्यास, मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. रात्रंदिवस भगवान गोपाल कृष्णाचं भजन करावं आणि सांगावं, बालपणात ही छोटीशी कृष्णमूर्ती आहे ना, तो माझा पती आहे, ही मूर्ती माझा नवरा आहे. लोकांना कौतुक वाटतं जेव्हा आपल्या घरातली छोटीशी मुलगी बाहूला घेते आणि सांगते, हा माझा पती आहे, हा माझा नवरा आहे. घरातली म्हातारी माणसं लेकराचं कौतुक करतात. तसं साऱ्यांनी कौतुक करावं का? कृष्ण मूर्तीला पती म्हणते. भक्तीमध्ये एवढं वाहून घेतलंय स्वतःला. माझ्या दादांनो, सर्वांगाचे कान करून ऐका. आता मी जे बोलते ना, हे ऐकताना अंतःकरणातला भाव जागा करा. तुम्हाला एवढं सुख मिळेल, ही कथा ऐकताना खूप समाधान मिळेल तुम्हाला. हळूहळू हळूहळू लहानाच्या मोठ्या होत आहेत. एवढ्या सुंदर आहेत त्या महिला संत, एवढ्या सुंदर आहेत, एवढ्या सुंदर. पाणी पिल्या ना तर पहाडाच्या कपारातून जसा झिरा दिसावा तसं कंठातलं पाणी दिसत होतं. पान खाल्लं ना ओठ लाल होतात, नवल नाही, त्यांचा कंठ लाल होत होता. सूर्याचं किरण सुद्धा विचारात पडत होतं, जर माझा स्पर्श झाला तर फोड उठल का काय. एवढ्या नाजूक सुकुमार अप्रतिम सुंदर. त्यांनी जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला स्पर्श केला ना तर ते फूल उमलत होतं. एवढ्या सुंदर होत्या त्या. त्यांचं नाव संत मीराबाई, ज्यांनी स्वतःला समर्पित केलं भगवान परमात्माला. कृष्ण भक्तीमध्ये वाहून घेतलं. ज्यांच्या कानांचा विषय कृष्ण, नेत्राचा विषय कृष्ण, ओठांचा विषय कृष्ण, हाताचा विषय कृष्ण, श्वासाचा विषय कृष्ण, रोमाचा विषय कृष्ण झालेला होता. कृष्णाशिवाय दुसरं जगच नव्हतं. पण मोठ्या झाल्या मीराबाई, छोट्या होत्या. साऱ्या गावानं कौतुक केलं, नगरानं कौतुक केलं, किती गोड मुलगी आहे. अरे सांगते की कृष्ण माझा पती आहे, किती गोड मुलगी आहे, किती छान मुलगी आहे. साऱ्यांनी कौतुक केलं. पण त्याच मीराबाई जेव्हा मोठ्या झाल्या आणि मोठ्या झाल्यावर त्यांनी सांगितलं, आताही तेच सांगताय, कृष्ण माझा पती आहे. आता जे कौतुक करत होते ना तीच लोक नावं ठेवताय. आता जग दोन तोंडाचं आहे माझ्या दादांनो. दोन तोंड कुणाला असतात? अट टाकर घेडा. दोन तोंडाचं काय राहतं? काय म्हणता तुमच्याकडे? जग दोन तोंडाचं आहे. कौतुक पण करतं, निंदा पण करतं. म्हणून त्यांच्या कोणत्याच तोंडाच्या नादी लागू नये. चांगलंही नको वाईटही नको. जग असंच आहे. स्थिर राहायचं असेल
तर निंदा आणि स्तुतीपासून परे राहा, दूर राहा. काहीच नको, कुणाचं कौतुकही नको आणि कुणाची निंदाही नको. मीराबाईला थोडासा त्रास व्हायला लागला. का? अरे जी माणसं कौतुक करत होती ते आता आपली निंदा करतायत, वाईट वाटतंय. भगवंताला त्यांनी धावा केला, देवा मला त्रास होतो रे या गोष्टीचा.